सोनाक्षी नंतर आता अर्जुन कपूर मराठीची पारायण करू लागलाय असं दिसतंय. सोनाक्षीने मराठीत काम करण्याचा आपला व्यावसायिक नजरिया अगदी स्पष्ट सांगितलाय, परंतु अर्जुनचा नजरिया थोडा सेंटी आहे. अर्जुन कपूरच्या तेवरचे DOP होते लक्ष्मण उत्तेकर, ज्यांनी 2014 मध्ये टपाल हा पहिला मराठी मूवी डिरेक्ट केलेला. अर्थात लक्ष्मण उत्तेकरांचा चित्रपट म्हटल्यावर अर्जुन कपूर तो मिस करणं अशक्य. केवळ अर्जुनच नव्हे तर बोनी कपूर आणि श्रीदेवी या दोघांनीही हा चित्रपट पाहिला आणि आपापल्या प्रतिक्रिया नोंदवल्या. त्यात अर्जुन कपूरची प्रतिक्रिया नक्कीच ऐकण्यासारखी होती. त्याला माहीतही नसलेली दुनिया त्याने टपाल चित्रपटाच्या निमित्ताने एक्सप्लोर केली. सो अर्थातच मराठीमध्ये केवळ चांगल्या कथांचे चित्रपट बनतात हा त्याचा विश्वास सार्थ ठरला आणि म्हणूनच मराठी चित्रपटांसाठी त्याचा सॉफ्ट कॉर्नर बऱ्यापैकी सहज तयार झालेला आहे. आणि आता आपल्या बाबांनी म्हणजेच बोनी कपूरनीच मराठी चित्रपटाची निर्मिती करावी अशी इच्छा त्याने व्यक्त केली आहे. तो पुढे असंही म्हणतोय की बाबांनी बनवलेल्या मराठी चित्रपटात कोणत्याही प्रकारचा सहभाग घ्यायला नक्की आवडेल, मग त्यात ऍक्टिंग असो किंवा प्रमोशन्सना हजेरी लावणं असो. अर्जुन इज रेडी फॉर ऑल काइंड ऑफ पार्टिसिपेशन. तर आता तुम्ही सांगा की अर्जुन कपूरने मराठीत कोणती भूमिका करावी, रोमॅन्टिक, ऍक्शन की इंटेन्स? तुमच्या प्रतिक्रिया व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये नोंदवायला विसरू नका.